दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर घेण्याचं ठरलं होतं. मात्र पटेल तटकरे यांना हे विलीनीकरण नको होतं. हा अमित शहा आणि फडणवीस यांचा अजेंडा होता. म्हणजे सामनाच्या अग्रलेखात गोंधळ राजकारण अशा माथाळ्याखाली हल्ले केले. असं आहे ना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांची याची, जसे दोन ठाकरे एकत्र आले तर पवार सुद्धा एकत्र आले. परंतु अशा काही चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही हे बोलले नाही, आम्हाला कल्पना सुद्धा नाही. बरं, हे सगळं करायचं म्हणजे BJP बरोबर राहून आम्हाला करायचं आहे. त्यांना तर विचारलं पाहिजे. परत BJPचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, NDAमध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे, बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं ते माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना. ज्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचारू. हां, आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, NDAवर नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी. असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापिही आम्हाला वाटत नाही. बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे ना. आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली, त्यांचं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना, जर करायची असेल तर. मला असं वाटतं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही. आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असं काय. राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात. सर, मला एक गौरव प्रश्न आहे की पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी असं सांगितलं की अजितदादांची शपथ घेऊन सांगतो ही चर्चा झाली. बरं, झालं असेल, अजितदादांची शपथ घेऊन झालं. परंतु आता जे आहे, जी परिस्थिती बदललेली आहे, नेते बदललेले आहेत, त्यांना त्याची काही माहिती होती का? घरात सुनेत्रताईंना विचारतील, बघतील काय करायचं ते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मगाशी सांगितल्याप्रमाणे जे बाकीचे नेतेसुद्धा चर्चा करतील. शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिकरित्याने घ्यावा लागेल आम्हाला. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागं BJP त्या पक्षानं सुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना. कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत.